नमस्कार मित्रांनो, राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच आता पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात गठीत केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे। विशेष म्हणजे आता या समितीला थेट 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या विषयी या समितीकडून थेट 6 महिन्यानंतर निवडणुकानंतरच अहवाल सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। यापूर्वीही अनेकदा या समितीला सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। आता थेट 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्य सरकारने मराठा समाजाला मराठा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपास अंती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे। या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर असून अभ्यासासाठी या समितीस 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। मात्र आता ती मुदतवाढ वाढवून 30 जून पर्यंत करण्यात आली आहे। त्यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना हा मोठा धक्का बसलेला आहे। आता मराठा आरक्षणासंदर्भामध्ये काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।